नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती, त्यानंतर दिवसभर चढ उतार होत होते। दुपारी 2 नंतर मात्र सलग घसरण झालेली आहे। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 176 पॉईंटने घसरून 83,536 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 46 पॉईंटने घसरून 25,476 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स इंडेक्स 0.74% वर आहे। BSE कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.47% वर आहे। BSE ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.41% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.50% खाली आहे। BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.45% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 1.81%, बजाज फायनान्स 1.40%, HUL 1.28%, कोल इंडिया 1.20% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: HCL टेक्नॉलॉजी 2%, टाटा स्टील 1.83%, हिंदाल्को 1.70%, अपोलो हॉस्पिटल 1.27% असे घसरण आहे। आज FIIने 77 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 921 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 85.67 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।